त्याच्यानंतर माझी रास याच्याने कमीत कमी 3 किलोने रास वाढली. आणि सगळ्यात त्याच्यानंतरचा विषय, ज्यावेळेस पाण्याची बचत झाली तर एक बाग माझा एक्स्ट्रा लागला 3-3.5 खोडांचा. पाणी जास्त दिल्यामुळे आपला जो फर्टिगेशन असतो तो फर्टिगेशन डिरेक्टली जास्त पाण्यामुळे लीच आउट होऊन जातो, तो रूट झोनच्या खालती जातो. पण याच्याने काय होतं की 2 सेन्सर असतात, एक रूट झोनच्या बाजूला एक वरच्या बाजूला. तर आपल्या रूट झोनच्या बाहेर पाणी पण जात नाही आणि रूट झोनच्या बाहेर फर्टिगेशन दिलेलं पण जात नाही. तर हा सगळ्यात मोठा बेनिफिट आपल्याला इथं मिळतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव ऋषी दीपक बेहडे, राहणार यावल. माझं बीटेक ॲग्री इंजिनिअरिंग झालेलं आहे. मी नंतर MBA केलं ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये. मला 7 वर्ष झाले मी शेती करतोय. टेक्निकली शेती वेळ लागला, पण हळूहळू आता टेक्निकलकडे वळतोय. तर त्यातला एक टेक्निकलचा भाग सांगायचा म्हणजे फायलोचं नेरो युनिट. जानेवारीमध्ये माझं फायलोच्या रिप्रेझेंटेटिव्ह सोबत बोलणं झालं, त्यांची माझी भेट झाली. त्यावेळेस मला त्यांनी त्यांच्या युनिटबद्दल माहिती दिली. तर चेंज व्हायलाच पाहिजे म्हणून त्याच्याकरता मी एका प्लॉटला बसवलो आणि दुसऱ्या प्लॉटला बसवलं नाही. तर ज्यावेळेस मी हे बसवत होतो तर त्यावेळेस मला ज्या अडचणी होत्या त्याच्याबद्दल मला साहेबांनी सगळं समजून सांगितलं. त्या पद्धतीने मी याचा वापर करत गेलो. तो जो डिफरन्स आहे ज्याच्यामध्ये मी लावला आणि त्याच्यामध्ये नाही लावलं, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्पन्नाची बाब, मेन उत्पन्न, दुसरं पाण्याची बचत आणि तिसरं सगळ्यात हे की त्याला भाव. कंपॅरिझनमध्ये मला भाव याच्यात चांगला मिळाला. त्याच्यानंतर माझी रास याच्याने कमीत कमी 3 किलोने रास वाढली. आणि सगळ्यात त्याच्यानंतरचा विषय, ज्यावेळेस पाण्याची बचत झाली तर एक बाग माझा एक्स्ट्रा लागला 3-3.5 खोडांचा. ती सगळ्यात महत्वाची याच्यामध्ये एक मला प्रॉफिट हे झालं. आता इथं या शेतामध्ये ज्यावेळेस निस्वन चालू होती त्या स्टेजला मी हे युनिट बसवलं. ते जानेवारी-फेब्रुवारीमध्ये बसवलं. तेव्हापासून वॉटर मॅनेजमेंट मला याच्यातून चांगलं समजलं की आता आपण निस्वन झालेल्या बागाला लवकर माल तयार करायचं किंवा उन्हाळा लागणार आहे त्या हिशोबाने पाणी खूप देत होतो. पण इथं तशी आवश्यकता मला नाही वाटली. ज्यावेळेस डिव्हाइस सांगायचा की आज पाणी द्यायची आवश्यकता नाहीये तर त्यावेळेस मी पाणी देत नव्हतो. तर जवळजवळ 1 दिवस 1.5 दिवस असा गॅप व्हायचा. नाहीतर ट्रेडिशनल वे दुसरा जो माझा प्लॉट होता तिथं आम्ही रोजच पाणी देत होतो. 8 तास कंटिन्यू डेली पाणी जात होतं. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस निस्वन होत असताना आम्ही विचार केला होता की इथं 18-19 ची रास पडेल, पण आज रोजी इथं 22-23 ची रास पडते. तर 3 ते 4 किलो माझं रासचं एक बेनिफिट झालं. त्याच्यानंतर फर्टिगेशन शेड्यूल ह्या स्टेजनुसार जी पण स्टेज चालू असते त्या हिशोबाने ते रेकमेंड करतात आपल्याला की हे तुम्हाला फर्टिगेशन द्यायचं आहे. NPKचं कॉम्बिनेशन म्हणा, मायक्रोन्युट्रिएंट म्हणा, हे सगळं त्याच्यामध्ये सांगतं आपल्याला. तर त्या हिशोबाने अंदाजे आपण तो एक बेस धरून त्याला फर्टिगेशन करू शकतो. तर तो एक मेजर बेनिफिट झाला. टाइम टू टाइम फर्टिगेशन झालं. दुसरं, याला पाणी देत असताना आपण जर पाणी कमी देतोय याचा अर्थ असा नाही होत की पीक चांगलं येणार नाही. उलट पाणी जास्त दिल्यामुळे आपला जो फर्टिगेशन असतो तो फर्टिगेशन डिरेक्टली जास्त पाण्यामुळे लीच आउट होऊन जातो, तो रूट झोनच्या खालती जातो. पण याच्याने काय होतं की 2 सेन्सर असतात, एक रूट झोनच्या बाजूला एक वरच्या बाजूला. तर आपल्या रूट झोनच्या बाहेर पाणी पण जात नाही आणि रूट झोनच्या बाहेर फर्टिगेशन दिलेलं पण जात नाही. तर हा सगळ्यात मोठा बेनिफिट आपल्याला इथं मिळतो. तर मला ते सांगायचं आहे की शेतकरी मित्रांनो, हे जे आपल्याला युनिट बसवलं, आता हा तर छोटा युनिट आहे. छोट्या युनिटला एवढा बेनिफिट आहे तर याचं मोठा युनिट किती बेनिफिशियल असेल हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आता येतं प्लांटेशन माझं होणार आहे जुलै एंडिंगला, तर तिथं मी मोठं युनिट बसवतोय. खूप बेनिफिशियल मला याच्याने वाटलं. तुम्ही पण हे नक्कीच वापरा. पाण्याची बचत होते, खतं कमी लागतात आणि वेळही वाचतो. धन्यवाद शेतकरी.